नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय एजो वार्ता। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची जी विम्याच्या हप्त्याची रक्कम भरण्याची प्रक्रिया आहे त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सिनेट मेंबर सचिन गोरडे पाटील यांनी केला होता। त्यानंतर विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करत हे आरोप फेटाळूनही लावले होते। आता माझ्यासोबत विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे काही पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। तर सर, काय सांगाल? सचिन गोरडे पाटील यांनी जे आरोप केले त्याबद्दल काय सांगाल? मूळतः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळामध्ये सचिन गोरडे आहेत आणि गोरडेने हा इश्यू खरं तर विद्यापीठाच्या प्रशासनाकडे मांडून त्याची शहानिशा करणं आवश्यक असताना तसं न करता अधिकार मंडळाने मीडियासमोर जाऊन विद्यापीठाची आणि कुलगुरूंची जी बदनामी केलेली ही चुकीची बाब आहे आणि म्हणून आज तमाम विद्यापीठातील कर्मचारी संघटना एकत्र येऊन, टीचिंग संघटना एकत्र येऊन आम्ही ह्या गोष्टीचा निषेध केलेला आहे। विमाच्या जी समिती गठीत केली होती त्या कमिटीचा मी सदस्य होतो आणि त्याच्यामध्ये बरेचसे कोटेशन आलेले होते आणि सर्वात लो असणारं कोटेशन निवडलं गेलं आणि त्याच्यामध्येही परचेस कमिटीच्या समोर बार्गेनिंग झालं। त्यामुळं विम्याच्या याच्यामध्ये घोटाळा तर असा कुठला झालेला नाही। उलटपक्षी विम्याची जी एक्सपायरी डेट असती त्या एक्सपायरी डेटला विम्याचा हप्ता जाणं अपेक्षित असतं आणि त्या कालावधीमध्ये काही टेक्निकल गोष्टी राहून गेलेल्या असू शकतात, पण याचा अर्थ तो भ्रष्टाचार झाला असं म्हणू शकत नाही। दुसरी गोष्ट, पेपर ज्या कंपनी दिला 15 कोटीच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काही स्टेटमेंट केलं की बाबा तिथं कंपनीचं नावच डिक्लेअर नाही केलं, संतोषनी सांगितल्याप्रमाणे ते गुपित असणं अपेक्षित आहे आणि त्याचाच भ्रष्टाचार झाला असं म्हणणं हे चुकीचं आहे। कारण का गेल्या 1998 पासूनचा जो दर आहे तोच दर आजतागत लागू आहे, त्यामुळे त्याच्यात भ्रष्टाचार झाला हे म्हणणंही चुकीचं आहे। तिसरी गोष्ट, टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटला 100 कोटी रुपये दिले अशा पद्धतीचा त्यांचा आरोप आहे, परंतु हे दिले गेले हे अगोदरच्या कुलगुरूंच्या कारकिर्दीमध्ये दिलेले आहेत। त्यामुळे ह्यांनी जे काय आरोप केलेले आहे याच्यामध्ये तथ्य किती, बरं जे बी तथ्य असेल नसेल ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी त्यांनी कुलगुरू प्रशासनाच्या समोर एकत्रित बसून याच्याबाबत निर्णय घेणं किंवा माहिती घेणं अपेक्षित होतं। डायरेक्ट मीडियाला जाऊन त्यांनी माहिती देणं, विद्यापीठाची प्रतिमा मलिन करणं, कुलगुरूंना राजीनामा दे म्हणणं ही गोष्ट तमाम कर्मचाऱ्यांना सहन न होणारी आहे। त्या कारणाने आज निषेध व्यक्त झालेला आहे। मी रघुवीर वावळ, अध्यक्ष इंटक संघटना पुणे विद्यापीठ। काल सचिन गोरडे सिनेट मेंबर यांनी जो काय आरोप कुलगुरूंवर केलेला आहे त्याचप्रमाणे विद्यापीठातले जे सेवक आहेत त्यांना जो इन्शुरन्सचा हप्ता विद्यापीठातर्फे दिला जातो त्याच्याबद्दल गैरव्यवहार झाला असं त्यांनी बऱ्याच पेपर आउट केलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी एजो वार्ताला पण मुलाखत दिलेली आहे, तर ती अत्यंत चुकीची आहे। मुळात तर कसं आहे की उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, कुठलाही पुरावा नसताना, कुठल्याही हातामध्ये पेपर नसताना त्यांनी हे केलेलं आहे सगळं। तर आम्ही या ठिकाणी तिन्ही संघटना मिळून या गोष्टीचा निषेध केलेला आहे। आत्ता ते निषेधाचं पत्र आम्ही माननीय कुलगुरूंना दिलेलं आहे। मी बाळासाहेब अंत्रे, भारतीय कामगार सेना अध्यक्ष। सचिन गोरडेंनी जे आरोप केलेत ते कुठलीही शहानिशा न करता विद्यापीठाची बदनामी होण्यासाठी आणि कुलगुरूंचा जो राजीनामा त्यांनी मागितलेला आहे हा फारच दुर्दैवी विषय आहे। असं घडलं नाही पाहिजे आणि आत्तापर्यंत अशा कधी घटना घडलेल्या नाहीत विद्यापीठामध्ये। हे बिनबुडाचे आरोप करतात आणि पुणे विद्यापीठाला वेठीस धरतात। तर आमची मागणी केलेली कुलगुरूंना की त्यांना ह्याच्यातनं मुक्तच करा म्हणून, सिनेट सदस्य म्हणून रद्द करावे अशी मागणी केलेली आम्ही त्यांना। आज सर्व संघटना मिळून जो सचिन गोरडे पाटलांचा निषेध व्यक्त केला आहे, तर या संदर्भात मी आपण एक सांगू इच्छितो, विद्यापीठाचा कर्मचाऱ्यांचा जो विमा आहे तो काही यावर्षी आलेला नाही, गेल्या 20 वर्षापासून हा विमा चालू आहे आणि याचं टेंडर निघून सर्व समितीचे सदस्य असतात, परचेस कमिटीमध्ये हा विषय असतो, याच्यामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य असतात, व्यवस्थापन परिषदेमध्ये याची मान्यता होती आणि त्याच्यानंतर हा सर्व विम्याची रक्कम जाते आणि याच्यामध्ये फक्त विद्यापीठाचा पैसा नाही, कर्मचाऱ्यांच्या वेतनामधून सुद्धा विम्याची रक्कम वजा होते। फक्त विद्यापीठ पैसे देतं असं नाही, याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार नाही आणि याच्यामध्ये सर्व समितीचा मान्यता घेऊन हे सर्व विम्याचं जे काम आहे ते केलं जातं।
तर सर्वप्रथम मी गोरडे पाटलांचा निषेध व्यक्त करतो आणि यापुढे जर त्यांनी जर असं काही कृत्य केली तर आपले सर्व कर्मचारी कृती समितीच्या वतीने त्यांचा निषेध व्यक्त करून आम्ही त्यांना विद्यापीठात पाय ठेवून देणार नाही असं मी आपणास या ठिकाणी सांगतो. मी संतोष मदने, कर्मचारी संघाचा सचिव. 2 दिवसापूर्वी सचिन गोरड्यांनी जे वक्तव्य केलं आणि जे आरोप केले कुलगुरूंवरती, त्या आरोपामध्ये त्यांनी परीक्षा विभागातील प्रश्नपत्रिका, DTP, प्रूफ रिडिंग ज्या कुठल्या कंपनीला दिले जातं त्याचं नाव जाहीर झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर शैक्षणिक टेक्निकल विभागामध्ये जे निधी त्यांना दिला जातो त्याची शहानिशा झाली पाहिजे असं त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर तिसरा मुद्दा होता की कर्मचाऱ्यांच्या सामूहिक विमा योजनेबाबत हे जे आरोप केले त्यांनी आणि त्यांनी जे पेपर दाखवून जे आरोप केलेत, मूळतः त्याच्यामध्ये विषय असा आहे की त्यांनी याबाबत कुठलीही प्रशासकीय माहिती न घेता ते आरोप केलेले आहेत. त्यांनी यायला पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे. ह्या प्रक्रिया आपल्या प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता देऊनच केलेल्या जातात. मुळामध्ये त्यांना हे कळायला पाहिजे, आधी सभा सदस्य आहेत, की प्रश्नपत्रिका ज्या असतात ह्या गोपनीय असतात आणि गोपनीय प्रेसचं जर नाव जाहीर केलं तर त्यात गोपनीय राहते का, हे त्यांना एक कॉमन सेन्स हा तो त्यांना समजायला पाहिजे होता. आजपर्यंत आमच्या टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटला जास्तीत जास्त अनुदान त्या डिपार्टमेंटनी बाहेरून आणून दिलेलं आहे. जे काही विद्यापीठ निधी उपलब्ध होता तो बाहेरून त्यांनी अभ्यंकरसाठी आणून दिलेला आहे. अशा व्यक्तीबद्दल त्यांनी ते बोलणं. कुलगुरू आता नवीनच आहेत. कुलगुरू ज्या गोष्टी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी करतात त्या करत आहेत, परंतु त्यांच्यावर हे असं आरोप करणे आणि हा जो सामूहिक विमा योजना आहे ही गेली 20-21 वर्षापासून चालू आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणं हा काय प्रकार नाही. हा पारदर्शक टेंडरिंग होतं, त्यात निगोशिएट होतं, कमी रेट देतात त्यांना ती निविदा दिली जाते. ह्या सगळ्या गोष्टी असताना त्यांनी काय हेतू त्यांचा असेल आपल्याला माहिती नाही. त्यांचं काय राजकारण असेल किंवा प्रसिद्धीच्या झोतासाठी त्यांनी हे केलं असेल. त्यामुळे त्यांनी असं त्यांच्या प्रसिद्धी झोतासाठी किंवा त्यांचं इंटरनल काय राजकारण असेल त्यासाठी जर त्यांनी असा मार्ग करून प्रशासनावरती कुलगुरू दबाव आणायचा प्रयत्न केला असेल तर निश्चितच आमच्या संघटनेने त्यांचा विरोध करतील. आणि आम्ही कुलगुरूंना मागणी केली की विद्यापीठ अधिनियमामध्ये तरतूद आहे की असे जर अधिकार मंडळाचा कुठला सदस्य अशी विद्यापीठाची बदनामी करत असेल, बदनामी करत असेल तर त्यांचा ते जे अधिकार त्यांच्या ज्या ते सदस्य आहेत त्यांना त्या पदावरून कमी करण्याचा किंवा त्यांचं पद काढून घेण्याचा अधिकार हा कुलगुरूंना नाही, तसं ते राज्यपालांना कळवू शकतात. आम्ही अशी मागणी कुलगुरूंना केलेली आहे. त्यानंतर आता कुलगुरू आणि प्रशासन त्यावर काय भूमिका घेईल ती भूमिका, परंतु आम्ही या ठिकाणी सचिन गोरडेचा जाहीर निषेध व्यक्त करतो.